नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपला पुढचा टॉपिक आहे भारतीय राज्यघटनेची निर्मिती म्हणजेच घटनेची निर्मिती. घटनेची निर्मिती कशा पद्धतीने झाली आणि कशा पद्धतीने त्यामध्ये इव्होल्युशन होत गेले ह्याबद्दल आपण इथे बघणार आहोत. आयोग या दृष्टीने कशा पद्धतीने एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारेल आणि ते एक्झाम मध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. हे आपलं काय असणार आहे, टार्गेट असणार आहे. रिव्हिजन नोट्स असणार आहे. तुम्हाला फापट पसारा इथे दिसणार नाही. फक्त आणि फक्त परीक्षेला इम्पॉर्टंट असणारे जे काही टॉपिक आहेत आणि पॉइंट्स आहेत, इम्पॉर्टंट पॉइंट्स, तेच तुम्हाला इथे देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. ह्या नोट्स तुम्हाला लेक्चर झाल्या आमच्या टेलिग्राम चॅनलवर दिसेल. टेलिग्राम चॅनल आहे एक्झाम ओरिएंटेड बाय प्रतीक. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे नोट्स मिळतील. इथे आपण एक हे लावलंय वॉटरमार्क, त्यामध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनलचं नाव सर्च करू शकता. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला नोट्स मिळतील. चला तर मग आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. इथे मी तर काय लिहिलंय बघा, एमपीएससी, यूपीएससी आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी टॉपर्सच्या नोट. टॉपर्स कोण असणार आहे? तुम्ही असणार आहात. ठीक आहे, तुमच्या ह्या नोट्स असणार आहे. घटनेची निर्मिती हा टॉपिक आपण बघतो आहे. त्यामध्ये काही ऐतिहासिक कालक्रम असणार आहे आणि तो ऐतिहासिक कालक्रम काय आहे ते तुम्हाला इथे थोडक्यात मी सांगतो. घटनेची निर्मिती आणि यामध्ये ना 1935चा जो एम एन रॉय याच्यावरती आयोगाने PYQ आहे हा. ठीक आहे. 1934ला एम एन रॉय, माफ करा 35 नाही, 1934ला एम एन रॉय यांनी घटना समितीची पहिली संकल्पना मांडली होती. ठीक आहे. सर्वप्रथम संकल्पना मांडण्याचं श्रेय कोणाला जाणार आहे? तर मग सर्वप्रथम घटना समितीची संकल्पना मांडण्याचं श्रेय जाणार आहे एम एन रॉय यांना. मानवेंद्रनाथ रॉय हे यांचं पूर्ण नाव आहे. मानवेंद्रनाथ रॉय. ठीक आहे. एम एन रॉय यांनी घटना समितीची पहिली संकल्पना मांडली. मात्र त्यापूर्वी ना हा एक PYQ येऊन गेलाय बघा, लक्षात घ्या. PYQ आलेला आहे हा 1922 मध्ये. 1922 मध्ये काय झालंय, महात्मा गांधींनी सर्वप्रथम काय केलेलं आहे, संविधान सभा अशा पद्धतीचा उल्लेख न करता संविधान सभेची त्यांनी मागणी केली होती. संविधान सभा म्हटले नाहीत ते, संविधान सभा असं म्हटलेलं नाहीये त्यांनी. मात्र संविधान सभेसारखी काहीतरी एक सभा असली पाहिजे अशा पद्धतीची मागणी सर्वप्रथम कोणी केली आहे तर 1922ला महात्मा गांधी यांनी केलेली आहे. आणि इथून आपल्या घटना निर्मितीची ऐतिहासिक कालक्रम जो आहे तो इथून सुरू होतो. त्यानंतर 1934 मध्ये एम एन रॉय यांनी घटना समितीची पहिली संकल्पना वापरली, त्यामुळे एम एन रॉय यांनी संकल्पना वापरली आहे. त्यानंतर 1935 मध्ये काय झालंय तर राष्ट्रीय काँग्रेसची अधिकृत मागणी, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहेत ना, INC, त्यांनी काय केलेले आहे, पहिल्यांदा अधिकृत मागणी केलेली आहे. कशाची? तर संविधान सभेची. संविधान सभा असली पाहिजे की ज्या संविधान सभेने घटनेच्या काय करता येईल, मसुद्याची निर्मिती केली पाहिजे अशा पद्धतीची ती मागणी होती. त्यानंतर 1938 मध्ये काय घडलंय तर पंडित नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रौढ मताधिकारावर आधारित काय असली पाहिजे, संविधान सभा असली पाहिजे अशा स्वरूपाची एक मागणी केली. त्यानंतर 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर, याच्यावरती हा PYQ आहे. हा PYQ आहे, अत्यंत महत्वाचा आहे. 1940 ची ऑगस्ट ऑफर कोणी दिलेली आहे आपल्याला? लॉर्ड लिन लिथेगो. ठीक आहे. लिहिताना माझ्याकडनं काही शब्द इकडेचे तिकडे होऊ शकतात. मागे मी एका लेक्चर मध्ये कलम असं नाही लिहिता, कमल असं लिहिलंय. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही लिहिताना चुका होऊ शकतात कोणाकडनं पण, मात्र तुम्ही इथे लेक्चरवर लक्ष द्या जेणेकरून तुमचे काय उत्तर बरोबर आले पाहिजे. 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर कोणी दिली आहे? लॉर्ड लिन लिथगो यांनी दिलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय की ब्रिटिशांची तत्वता मान्यता मिळाली. कशाला? की संविधान सभा स्थापन करण्याला तत्वता मान्यता मिळाली.
त्यानंतर 1942 ला क्रिप्स योजना आली. क्रिप्स योजना याच्यावर सुद्धा PYQ आहे. क्रिप्स योजनेमध्ये काय म्हटलंय की मुस्लिम लीगने काय केलंय, नकार दिला क्रिप्स योजनेला. त्यामुळे क्रिप्स योजना पुढे अंमलबजावणी होऊ शकली नाही. मात्र 1946 मध्ये काय झालंय की कॅबिनेट मिशन आलंय आणि या कॅबिनेट मिशन मध्ये 3 सदस्य होते. 3 सदस्यांवरती प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. 3 सदस्य कोण होते तुम्ही माहिती करा. आणि त्या 3 सदस्यांनी काय केलं आहे, या घटना समितीला हिरवा कंदील दिला आणि अशा पद्धतीने इथून पुढे मग संविधान सभेची काय करण्यात आली आहे, स्थापना करण्यात आली आहे आणि संविधान सभा तयार करण्यात आली. ठीक आहे. कालानुक्रम कसा आहे की 1922 मध्ये महात्मा गांधी यांनी संविधान सभा अशा शब्दाचा उल्लेख न करता संविधान सभेची काय केली आहे, सर्वप्रथम मागणी केली आहे. त्यानंतर 1934 मध्ये एम एन रॉय यांनी घटना समितीची पहिली संकल्पना मांडली. एम एन रॉय म्हणजेच मानवेंद्रनाथ रॉय. 1935 मध्ये काँग्रेसने काय केलेलं आहे, अधिकृत पद्धतीने काँग्रेसने काय केलेलं आहे, संविधान सभेची मागणी केलेली आहे. 1938 मध्ये पंडित नेहरू यांनी प्रौढ मताधिकारावर आधारित संविधान सभा असली पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी केली. 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर लॉर्ड लिन लिथगो यांनी ब्रिटिशांनी तत्वतः मान्यता दिलेली होती कशाला, संविधान सभेला. 1942 ची जी काही क्रिप्स योजना आहे, क्रिप्स योजना अत्यंत महत्वाची आहे. सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी काय केलेलं आहे, मुस्लिम लीगनी नकार दिला म्हणून ही योजना अंमलात येऊ शकली नाही. मात्र इथे ना इथे मुख्यतः नाही, हा जे पहिला ऑगस्ट ऑफर जी दिली ना आपल्याला, त्यामध्ये तत्वतः हा शब्द दिलेला की ब्रिटिशांनी त्याला तत्वतः मान्यता दिली आणि क्रिप्स योजनेमध्ये पूर्णतः मान्यता आहे, पूर्णतः मान्यता मिळाली होती आपल्याला. हा एक शब्द लक्षात ठेवा. आयोग इथे तुम्हाला विचारेल प्रश्न. तत्वतः मान्यता म्हटलं की तुम्हाला काय द्यायचं आहे, ऑगस्ट ऑफर 1940 ची आणि पूर्णतः मान्यता 1942 ची क्रिप्स योजना. याच्यावरती PYQ येऊन गेलेले आहेत, म्हणून हे तुम्हाला एवढा गळा फाडून शिकवतो आहे. पुढचं आहे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन मध्ये 3 सदस्य होते. त्यांनी घटना समितीला हिरवा कंदील दिलेला आहे आणि अशा पद्धतीने मग पुढे काय करण्यात आली आहे, संविधान सभेची निर्मिती आणि रचना स्थापना करण्यात आलेली आहे. तर ह्या संविधान सभेमध्ये एकूण सदस्य किती होते, तर एकूण सदस्य होते 389 सदस्य होते सुरुवातीला. ठीक आहे. आणि यामध्ये ब्रिटिश भारताचे किती होते, 296. ब्रिटिश भारताचे 296 सदस्य आणि संस्थानिकांचे जे काही नामनिर्देशित असतील ते संस्थानिकांचे 93 सदस्य होते. 389 त्यातले 296 ब्रिटिश भारतातले, 93 संस्थानिकांचे. त्यानंतर ह्या 296 मध्ये पण वर्गीकरण केलं गेलं होतं. तर 296चं वर्गीकरण कसं होतं की गव्हर्नरचे 11 प्रांत होते. त्या 11 प्रांतांमध्ये 292 सदस्य होते. ह्या 296चं बायफर्केशन 292 आणि उरलेले मग किती राहतील, तर हे 4. तर 4 हे काय असणार आहे, मुख्य आयुक्तांचे 4 आणि ह्या 296चे 2 पद्धतीने. हे बघा तुम्ही लक्षात घ्या, एकूण सदस्य होते 389, त्यातले ब्रिटिश भारताचे 296 आणि संस्थानिकांचे 93. ह्या 296 जे आहेत ब्रिटिश भारताचे, त्यातले गव्हर्नरचे जे काही प्रांत असणार, गव्हर्नर प्रांत किती होते, मग 11 प्रांत. ह्या 11 प्रांतामध्ये 292 सदस्य आणि जे उरलेले 4 आहेत, 96 होण्यासाठी 4 टाकावे लागतील ना, मग हे 4 काय करणार आहोत आपण, चीफ कमिशनर. ठीक आहे, चीफ कमिशनरांचे 4. मग हे चीफ कमिशनरांचे 4 कोणते कोणते, दिल्ली, अजमेर मारवाड, हा एकच आहे, अजमेर मारवाड आणि कुर्ग बलुचिस्तान. मग लक्षात कसं ठेवणार तुम्ही, लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक लक्षात घ्या, A, B, C आणि D. रेड कलर घेतो मी इथे, एक मिनिट. ठीक आहे, रेड कलर घेता येत नाहीये. मात्र तुम्ही लक्षात घ्या, मुख्य आयुक्तांचे जे काही प्रदेश आहे, मुख्य आयुक्तांचे प्रांत आहेत, ते किती होते, 4 प्रांत होते मुख्य आयुक्तांचे. आणि हे 4 प्रांतांमध्ये कोणते कसे लक्षात ठेवायचे तुम्ही, A, B,
सी आणि डी. कसं लक्षात ठेवा? अजमेर, मारवाड, बलुचिस्तान, कुर्ग आणि हे डी वरनं काय लक्षात ठेवा? दिल्ली. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, 10 लाख लोकसंख्येमागे ना एक सदस्य होता. 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य. हा सुद्धा एक PYQ येऊन गेलेला आहे. पुढची स्लाइड घेऊया आपण. निवडणुकांचे जेव्हा निकाल आले तर 296 जागांचे निकाल आले. 296 जागांचे निकाल आले. पक्ष होते काँग्रेस, मुस्लिम लीग आणि इतर आणि अपक्ष. काँग्रेसने 208 जागा मिळवल्या, मुस्लिम लीगने 73 जागा मिळवल्या, अपक्षांना आणि इतर पक्षांना अशा एकंदरीत 15 जागा मिळाल्या. निवडणूक अप्रत्यक्ष म्हणजेच हे बघा, निवडणूक जी झाली ना, निवडणूक ती अप्रत्यक्ष आणि अप्रौढ हे दोन शब्द लक्षात ठेवा. अप्रौढ होती आणि अप्रत्यक्ष. प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती म्हणजेच अप्रौढ होती, आणि प्रत्यक्ष झाली का? नाही, म्हणजे अप्रत्यक्ष निवडणूक होती. अप्रत्यक्ष म्हणजे कशी झाली? एकल संक्रमणीय मतदान पद्धत याच्याद्वारे झाली, प्रत्यक्ष झालेली नाही. म्हणूनच घटना समिती ही अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित अशा पद्धतीची होती. ठीक आहे. 296 जागा. का बरं 296 जागा? तर ह्या ज्या संस्थानिकांचे जे 93 जागा आहेत ना, यांनी निवडणुकीमध्ये भागच घेतला नाही. त्यामुळे 389 एकूण जे काही सदस्य होते त्यापैकी फक्त 296 जागा यांनीच निवडणुका लढवल्या. त्यातल्या मुख्य आयुक्तांच्या प्रांतांमधले 4 आणि गव्हर्नरांची जी काही प्रांत होती 292 त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. संस्थानिकांनी निवडणूक लढवलेली नाहीये. त्यामुळे तुम्हाला इथे 296च दिसत आहे. ठीक आहे, लक्षात राहील. अप्रत्यक्ष, अप्रौढ, एकल संक्रमणीय मतदान पद्धत, प्रत्यक्ष पद्धत नाहीये. हे पक्ष कोणते कोणते होते? काँग्रेस होता, मुस्लिम लीग होती, इतर पक्ष देखील होते. ठीक आहे, प्रत्येकी एक एक जागा आहे. अपक्षांना आणि इतर पक्ष या दोघांना मिळून 15 जागा आहेत. निवडणूक जी काही होती ती अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित सदस्यांद्वारे संस्था तयार झालेली आहे. पुढची स्लाइड घेऊ आपण. आता बघा, या संविधान सभेची पहिली जी बैठक आहे ना, पहिली बैठक कधी भरलेली आहे? तर 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक भरली. त्यामध्ये मुस्लिम लीगने काय केलं आहे? बहिष्कार टाकला. फक्त 211 सदस्य उपस्थित होते. ऍक्च्युली एकंदरीत निवडून आलेले किती होते? तर 296 सदस्य होते ना, मात्र त्यातले फक्त 211 सदस्य इथे उपस्थित होते. मग हे 211 सदस्य जेव्हा उपस्थित होते तर संविधान सभेची ही जी पहिली बैठक भरली, ह्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी भूषवले. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी काय भूषवलं आहे? अध्यक्षपद भूषवलं आहे. ठीक आहे. यांनी जे अध्यक्षपद भूषवलं आहे, का बरं? तर हे सर्वात ज्येष्ठतम काय होते? सदस्य होते. त्यामुळे यांना अध्यक्षपद देण्यात आलं. आणि हे ज्येष्ठतम सदस्य अध्यक्ष असेल अशी जी तरतूद आहे ती फ्रान्सच्या प्रथेनुसार करण्यात आली. फ्रान्सच्या प्रथेनुसार, हे बघा इथे लिहिलंय, फ्रान्सच्या प्रथेनुसार डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची काय करण्यात आली? संविधान सभेचे अध्यक्ष म्हणजे तात्पुरते अध्यक्ष आहेत. हे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची. पुढे चालून आपण काय केलंय? 11 डिसेंबरला पूर्ण कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. कोणाची केलेली आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. आणि याच्या पूर्वी आपण काय केलेली? तात्पुरते अध्यक्ष म्हणून 9 डिसेंबर 1946 ला डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची फ्रान्सची पद्धत एक वापरलेली की ज्याच्यामध्ये ज्येष्ठतम सदस्य जो काही असतो तो काय असतो? अध्यक्ष असतो. त्यामुळे संविधान सभेचा तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा होते. तर 11 डिसेंबर 1946 ला कायमस्वरूपी नियुक्ती म्हणून कायमस्वरूपी अध्यक्ष कोण लाभलेले आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणून आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून SC मुखर्जी होते. SC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी. पुढे चालून VT कृष्णमाचारी याच्यामध्ये ऍड होतील. म्हणजे 2 उपाध्यक्ष होते.
त्यानंतर सल्लागार, घटनात्मक सल्लागार. भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे. तुम्हाला जेव्हा मी PYQ घेईल त्यावेळी तुम्हाला प्रश्न दिसतील. PYQ मध्ये सल्लागार, घटनात्मक सल्लागार BN राव आहेत. आणि 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडलेला? पंडित नेहरूंनी मांडलेला. आपण याबद्दल थोडक्यात माहिती सरनामा हा टॉपिक शिकत असताना घेतली होती की 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि पुढे चालून 22 जानेवारी 1947 ला तो उद्दिष्टांचा ठराव मंजूर झाला. आणि या उद्दिष्टांच्या ठरावाच्या आधारेच आपली जी काही सरनामा आहे घटनेचा तो आहे. एवढा आपला कालानुक्रम होता. आता ही झाली पहिली बाजू. ठीक आहे, पहिली बैठक होती. त्यामध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे काय होते? हंगामी अध्यक्ष होते. आणखी एक व्यक्ती होते फ्रँक अँथोनी. फ्रँक अँथोनी हे काय होते? तात्पुरते उपाध्यक्ष होते. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तात्पुरते उपाध्यक्ष, पहिल्या बैठकीचे तात्पुरते उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी होते. हा PYQ आहे, लक्षात ठेवायचा. पुढची स्लाइड घेऊया आपण. तर हे बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडलेला आहे? मांडला कोणी आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे. ही बघा, ही बी कोणी रोवली आहे? पंडित जवाहरलाल नेहरूंनी रोवली आहे. कधी? 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला. मग याला खतपाणी देऊन पुढे काय झालं आहे? 22 जानेवारी 1947 ला ठराव एकमताने संमत झाला, म्हणजे ठरावाची अंमलबजावणी झाली. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा तुम्हाला दिसतो, तो हे जे पंडित नेहरूंनी ही जी बी पेरलेली होती ना उद्दिष्टांच्या ठरावाची, ती पुढे जाऊन खतपाणी देऊन काय झालं आहे? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये रूपांतरित झाला. त्यामध्ये सार्वभौम प्रजासत्ताक, न्याय, अल्पसंख्याक संरक्षण, समानता अशी जी त्याला फळे लागलेली आहेत. हाच पुढे आपल्या घटनेचा सरनामा बनला आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. पुढची स्लाइड घेऊया आपण. 1947च्या कायद्याने काय काय बदलले? तर 1947 मध्ये कायदा करण्यात आला, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. तर ह्या कायद्याने काय बदल झाले? तर घटना समिती ही पूर्ण सार्वभौम बनली. घटना समिती पूर्ण सार्वभौम कधी बनली आणि कोणत्या कायद्यान्वये बनली, असा आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो. मग ह्या प्रश्नासाठी आपल्याला रेडी राहायला पाहिजे. तर कोणत्या कायद्यान्वये बनली घटना समिती पूर्ण सार्वभौम? 1947च्या भारत स्वातंत्र्य कायद्याने बनलेली आहे. घटना निर्मिती, हे बघा, घटना समिती जी होती ना, ती दोन पद्धतीचे काम करत होती. एक घटना निर्मितीचे काम आणि दुसरे कायदे मंडळ म्हणून काम करत होती, म्हणजे कायदे तयार करण्याचं काम. ज्या वेळेस ही संविधान सभा घटना निर्मितीचे काम करत असे, त्यावेळेस अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ज्या वेळेस ही संविधान सभा कायदे मंडळ म्हणून काम करत असेल, तेव्हा वा माडवणकर म्हणजे GV माडवणकर हे काय असायचे? अध्यक्ष असायचे. आणि अशा पद्धतीचा एक PYQ राज्यसेवा पूर्व परीक्षेला येऊन गेलेला आहे की घटना निर्मितीच्या वेळेस अध्यक्ष कोण आहे आणि कायदे मंडळाच्या निर्मितीच्या वेळेस अध्यक्ष कोण आहे? तर GV माडवणकर आणि घटना निर्मितीच्या वेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी चालत. ठीक आहे, दोन्ही कामे जी काही आहे ती वेगवेगळ्या दिवशी चालत होती. पण त्यानंतर मात्र काय झालं आहे की 26 नोव्हेंबर 1949 ला काय मग स्वीकृती मिळाली ना घटनेला, मग त्यामुळे ते एकत्रित काम पुढे चालत होतं. तर 1947च्या कायद्याने काय बदलले? तर भाग 2 बघतोय आपण. आधी आपण बघितलं भाग 1 काय होता तो, आणि हा एक आता भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने काय झालं. सुरुवातीला किती सदस्य होते संविधान सभेमध्ये निवडून, म्हणजे निवडणुकांसाठी किंवा काय म्हणता येईल, एकूण सदस्य होते 389. ठीक आहे, मूळ जागा होत्या. त्यापैकी 90 जागा ज्या आहेत त्या पाकिस्तानात वेगळा झाला ना पाकिस्तान स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये, म्हणजे 1947च्या कायद्यान्वये. तर मग 90 जागा यातनं काय झाल्या? वजा झाल्या, म्हणजे उरल्या किती? 299. आणि ह्या 299 जागा ज्या काही आहेत त्या 299 पैकी 229 जागा प्रांतांच्या आणि संस्थानांच्या 70 जागा अशा उरल्या. आता बघा, सुरुवातीला जेव्हा आपण बघितलं ना 389, त्यामध्ये आपण काय बघितलं? मग 389 मध्ये 389चं बायफर्केशन आपण कसं केलं होतं? 296 जागा. आणि इकडे किती जागा होत्या? मग उरलेल्या ज्या काही जागा आहेत, म्हणजे ह्या एकंदरीत 292 प्लस ह्या 4, अशा पद्धतीची ही रचना होती.
आणि इकडे होत्या एकंदरीत, आता हे किती उरतील, एक मिनिट आपल्या स्लाइडला आहे, आपण बघू, चुकायला नको म्हणून. 93 जागा आहेत. ठीक आहे, संस्थानिकांच्या 93 जागा होत्या. 93 जागा ह्या संस्थानिकांच्या होत्या. मात्र 1947च्या कायद्याने काय झालंय मग, की 1947च्या कायद्याने फाळणी झाली. मग फाळणी होऊन काय झाला, पाकिस्तान वेगळा झाला. मग पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर यातनं 389 मधनं 90 जागा कमी झाल्या. मग 90 कमी झाल्यानंतर 299 उरल्या. मग या 299चं काय केलंय आपण, तर ह्या 299चं 229 जागा ह्या प्रांताच्या आणि संस्थानिकांच्या जागा ह्या 70 अशा पद्धतीने रचना करण्यात आली. आणि याच्या पुढचा एक घटक आहे महत्वाचा, परीक्षेच्या दृष्टीने आपण बघतो आहे. ठीक आहे, PYQ याच्यावरती वारंवार आलेले आहेत की महत्वाच्या समित्या होत्या, घटना समितीच्या अंतर्गत, घटना समिती जी काही होती ना, त्या समितीच्या अंतर्गत कार्य करण्यासाठी आणखी काही समित्या होत्या. आणि ह्या मेजर कमिटीज आपण इथे बघणार आहोत, ज्या आयोग वारंवार तुम्हाला प्रश्नामध्ये विचारतो. अशा काही संस्था होत्या की ज्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. अशा कोणत्या कोणत्या समित्या होत्या, तर संघराज्य अधिकार समिती ह्या नावाची समिती होती. तर ह्या नावाच्या समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. संघराज्यीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. संस्थानकांची जी काही समिती होती, संस्थाने समिती, ती त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. सरदार वल्लभभाई पटेल 2 समित्यांचे अध्यक्ष होते, प्रांतिक राज्यघटना समिती आणि मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समिती. याचे अध्यक्ष कोण होते, सरदार वल्लभभाई पटेल होते. सल्लागार समिती होती, त्याचे सुद्धा अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. कामकाज क्रम प्रक्रिया म्हणजे नियम समिती जर दिसली ना, नियम समितीवरती पूर्व परीक्षेला प्रश्न येऊन गेलाय. नियम समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि एक महत्वाची समिती होती, ज्या समितीद्वारे आपला जी घटना आहे, ऍक्च्युअली राज्यघटना, ती निर्माण करण्यास मदत झाली, ती म्हणजे मसुदा समिती. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते व्हेरी फेमस पर्सनॅलिटी, ती म्हणजे डॉक्टर BR आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर या समितीचे अध्यक्ष होते. सर्वात महत्वाची समिती आहे अभ्यासाच्या दृष्टीने तर आहेच आहे, मात्र संविधान सभेमधली सर्वात महत्वाची समिती मसुदा समिती होती, ज्यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला आहे. अशी समिती म्हणजेच मसुदा समिती होय. तिचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर होते. आता मसुदा समितीबद्दल आपण थोडक्यात बघू. मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली आहे, ह्या ज्या काही समित्या आहेत ना, याच्यावरती आपण एक आणखी लेक्चर घेणार आहोत समित्यावरती, जेणेकरून तुम्हाला आणखी क्लिअर होईल. समित्यांवरती तुम्हाला आणखी एक लेक्चर मिळेल. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. मसुदा म्हणजेच ड्राफ्ट तयार केला गेला आणि या ड्राफ्टनुसार आपली मग पुढे काय केली आहे, घटना तयार करण्यात आली. तर हे या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर BR आंबेडकर, N गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, KM मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, N माधवराव आणि TT कृष्णमाचारी हे 7 सदस्य होते सुरुवातीला. मात्र नंतर काय झालंय, ऍक्च्युली हे 7 सदस्य नंतर आहेत. N माधवराव हे नंतर आले आणि TT कृष्णमाचारी हे सुद्धा नंतर आले. N माधवराव कोणाच्या जागेवर आले, तर BL मित्तर यांच्या जागेवर. कारण BL मित्तर यांनी काय केलं, राजीनामा दिला. मग त्यांच्या जागे N माधवराव यांना घेण्यात आलं. आणि DP खैतान ह्या व्यक्तीचं काय झालंय, निधन झालंय. त्यांच्या जागी TT कृष्णमाचारी यांना या समितीचं सदस्य बनवण्यात आलं आहे. आणि अशा पद्धतीने एकंदरीत ह्या समितीमध्ये 7 सदस्य होते, एक अध्यक्ष आणि इतर 6 काय असणार आहे, सदस्य. एकंदरीत 7 लोक होते. आता काही महत्वाच्या घडामोडी बघू. ठीक आहे, 22 जुलै याच्यावरती हे सगळे PYQ आहेत बरं. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. 22 जुलै 1947 रोजी ना भारतीय राष्ट्रध्वज स्वीकृत करण्यात आला. आणि हा भारतीय राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला, याचं डिझाईन कोणी तयार केलं आहे, तर पिंगली व्यंकय्या. पिंगली व्यंकय्या यांनी हे डिझाईन काय केलं आहे, तयार केलं आहे. कशाचं, हे आपल्या झेंड्याचं ध्वज स्वीकृत केला.
मे 1949 मध्ये काय केलं आहे, भारताने राष्ट्रकुल म्हणजेच कॉमनवेल्थचं सदस्यत्व घेतलं आहे. मे 1949 म्हणजे कॉमनवेल्थचं सदस्य घेतल्याने आपलं सार्वभौमत्व नष्ट होत नाही. हे मी तुम्हाला सरनामा या टॉपिक शिकवताना बोललेलो. सार्वभौमत्व नष्ट होत नाही. 24 जानेवारी 1950 ला काय झालंय, तर राष्ट्रगीत, राष्ट्रगान स्वीकृत झाले आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती. आर 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 असं लक्षात ठेवा. आर 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 24 जानेवारी 1950. ठीक आहे, 24 जानेवारी 1950. आणि हीच डेट आणखी एक महत्वाची आहे, ती म्हणजे याच दिवशी सह्या झालेल्या आहेत. सह्या, ठीक आहे, 284 काही लोकांच्या सह्या झाल्या आहेत. पुढच्या टॉपिकला येईल तर बघू आपण. ठीक आहे, त्यानंतर पहिला मसुदा समितीने कधी मांडलेला आहे, फेब्रुवारी 1948. त्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 ला अंतिम मसुदा मांडला आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला तिसरे वाचन पूर्ण होऊन घटना स्वीकृत करण्यात आली. 284 लोकांनी, मी आताच बोललो तुम्हाला, 284 लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या. 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती त्यामध्ये. तर हे स्वाक्षऱ्या ज्या काही झाल्या आहेत ना, मी तुम्हाला आणखी एकदा तारीख कन्फर्म करून सांगतो. तारीख आहे 24 जानेवारी, म्हणजे मी आता जी काही तारीख तुम्हाला सांगितली तीच आहे. 24 जानेवारी 1950 ला स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. किती लोकांच्या? 284 लोकांच्या. आता 2 तारखांमध्ये ना तुम्हाला कन्फ्युजन होईल. हे सुद्धा PYQ आहे. प्रत्येक स्लाइड जी काही आपण शिकतो आहे ती PYQ बेसवर बनवलेली आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने आपण एकदम टू द पॉइंट नोट्स बनवले. टू द पॉइंट म्हणजे फापट पसारा आपण इथून वगळलेला आहे. त्यामुळे आपण एक्झाम ओरिएंटेड असं नाव ठेवलेलं आहे चॅनलचं. ठीक आहे, 2 तारखा महत्वाच्या आहेत. 26 नोव्हेंबर 1949 ची एक तारीख आहे. त्यामध्ये घटनेचा स्वीकार करण्यात आलेला आहे. घटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 ला करण्यात आला आहे आणि घटनेची अंमलबजावणी जी आहे ती 26 जानेवारी 1950 ला करण्यात आलेली आहे. ठीक आहे, स्वीकार विचारला तर 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 ला काय करलाय, घटनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949 ला घटनेची स्वीकृती, काही तातडीच्या तरतुदी ज्या होत्या त्या लगेच लागू करण्यात आल्या. त्यामध्ये नागरिकत्वाशी संबंधित, निवडणुकांशी संबंधित आणि हंगामी संसदेशी संबंधित काही तरतुदी होत्या. 5, 6, 7, 8, 9, 60, 324 अशा पद्धतीचे वेगवेगळी एकंदरीत 15च्या जवळपास कलमं लागू करण्यात आली. त्यानंतर उर्वरित जो काही भाग आहे तो 26 जानेवारी 1950 ला अंमलबजावणी झाली. तर का ही तारीख 26 जानेवारी 1950 ची तारीख का बरं निवडण्यात आली, तर ह्याच्या मागे एक इतिहास आहे की 1929चं जे लाहोर अधिवेशन होतं ना, त्यामध्ये संपूर्ण स्वराज असा ठराव तयार करण्यात आला होता. म्हणजे संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. आणि 26 जानेवारी 1930 हा जो काही दिवस आहे तो स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा होता. तर ह्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित नेहरू. ठीक आहे, पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली हे जे काही लाहोर अधिवेशन होतं, त्या अधिवेशनामध्ये डिसेंबरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरायचं. ह्या अधिवेशनामध्ये ठरवण्यात आलं होतं की 1930 मध्ये आपण रावी नदीकाठी जो आहे तो काय करणार आहोत, झेंडा रोवून आपण भारताचं 26 जानेवारी 1930 हे स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. पूर्ण स्वराज्याचा ठराव होता. त्यामुळे आपण ही तारीख घेतली आहे की 26 जानेवारी 1950 ह्या तारखेला आपण अंमलबजावणी केलेली आहे आणि 26 नोव्हेंबर 1949 ला आपण घटनेची स्वीकृती केलेली आहे. आता टीकाकारांनी काही मत व्यक्त केलेले आहेत. टीकाकारांनी काय मत व्यक्त केलेले आहेत, प्रातिनिधिक स्वरूपाची आणि सार्वभौम नाही अशा पद्धतीची संविधान सभेवरती लोकांनी काय केलेलं आहे, टीकाकारांनी टीका केलेली आहे. टीकाकार काही पण म्हणू शकतात. कोणी चांगलं करत असेल तरी पण टीका करतात आणि कोणी वाईट करत असेल तरी पण लोक टीका करतात. तर तशाच पद्धतीने संविधान सभेवरती पण टीका व्हायच्या की प्रातिनिधिक आणि सार्वभौम नाहीये बा. त्यानंतर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काय म्हटलंय की घटना समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच भारत. ठीक आहे, ग्रॅनविल ऑस्टिनचं असं म्हणणं आहे. ह्याचं म्हणणं जे काही आहे ते आयोगाला खूप आवडतं आणि आयोगाने याच्यावरती भरपूरदा PYQ केलेलं आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे.
ग्रॅनव्हिल ऑस्टिननी घटना समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत असं म्हटलंय. त्यानंतर विन्स्टन चर्चिल यांनी काय केलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, फक्त एका प्रमुख समुदायाचे प्रतिनिधित्व करते. घटना समिती जी काही आहे ती फक्त एका प्रमुख समुदायाचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे सर्वांना ते सामावून घेत नाही, असं विन्स्टन चर्चिल यांचं म्हणणं होतं. कालव्ययी आहे म्हणजे टाइम कन्झ्युमिंग आहे बा. मसुदा समितीला, ड्राफ्टिंग कमिटीला असं म्हणण्यात आलं की ही टाइम कन्झ्युमिंग समिती आहे. त्यानंतर लॉर्ड विस्काउंट सायमन यांनी हिंदूंची सभा म्हटलं. घटना समितीच्या जे काही संविधान सभा होती तिला हिंदूंची सभा म्हणून हिनवण्यात आलं. कोणाद्वारे? डॉक्टर म्हणतोय, लॉर्ड विस्काउंट सायमन यांनी. पुढची स्लाइड आहे आपली आणि ही अत्यंत महत्वाची शेवटची स्लाइड आहे आपली. संविधान सभेच्या एकंदरीत 11 अधिवेशने झाली. किती अधिवेशने झाली? 11 अधिवेशने. हा PYQ आहे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. कधी कधी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस हे सुद्धा उत्तर दिलेलं असतं. दोन्हीपैकी जे काही असणार आहे ते उत्तर मला. 60 देशांच्या राज्यघटनेचा तुम्ही अभ्यास केलेला आणि या 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून काय केलेलं आहे, वेगवेगळ्या देशांकडनं वेगवेगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. आपण स्त्रोत या घटकामध्ये बघितलेले आहे. 64 लाख रुपये खर्च आलेला आहे. 114 दिवस मसुद्यावर काम झालेलं आहे घटना समितीद्वारे. त्यानंतर 24 जानेवारी 1950 ला घटना समितीचे शेवटचे सत्र भरलेले होते आणि पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत हंगामी संसद म्हणून कामकाज स्वीकारण्यात आलेलं. RRR सुद्धा ह्याच तारखेला आहे. म्हणजे राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती यांची निवड 24 जानेवारी 1950 आणि त्यानंतर काय झालेलं आहे, सह्या सुद्धा ह्याच तारखेला करण्यात आलेल्या आहे. अशा पद्धतीने आपलं लेक्चर आपण इथे रिव्हिजनच्या स्वरूपात घेतलेलं आहे आणि आपण पुढे हे ज्या काही समित्या होत्या ना, ह्या महत्वाच्या समित्या, यांच्यावरती एक लेक्चर घेणार आहोत, जेणेकरून महत्वाच्या ज्या काही समित्या आहे आपल्या कव्हर झाल्या पाहिजे. आयोग यावरती वारंवार प्रश्न विचारत असतो आणि अशा पद्धतीने आपलं इथे लेक्चर पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला ऐकून घेतलात. अभ्यासाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं लेक्चर होतं. तुम्हाला लेक्चर आवडलं, मित्रांना शेअर करा. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.